अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब उत्तराखंड मधील हल्दीवानी या ठिकाणी गेलेले होते। त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि कार्यक्रमातून आल्यानंतर तिथल्या उजव्या विचारसरणीच्या काही मनुवादी लोकांनी त्या ठिकाणी ज्या स्टेजवर खरगे साहेब बसले होते त्या ठिकाणी गंगाजलनं पूजन करून ती जागा पवित्र करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि ही एक भारताला लाजणारी गोष्ट आहे। भारत हा सर्व गुण संपन्न आहे। सर्व समाजाचे लोक एकोपाने या ठिकाणी भारतामध्ये नांदतात आणि अशा प्रकारचं उजव्या सरण्याच्या लोकांनी जे कृत्य केलेलं आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचा निषेध करतो। आणि आज या ठिकाणी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या उजव्या सरणीच्या लोकांनी जे कृत्य केलेलं आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध व्यक्त केलेला आहे। खासदार अशोकराव चव्हाणांच्या विरोधात देखील या सत्याग्रह आंदोलनात निदर्शनामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। राहुल गांधीच्या विरोधात अशोकराव चव्हाण यांनी सोशल मीडियामध्ये ट्विट केलं की राहुल गांधीजी तुम्ही पळून जाऊ नका, फॅक्टला समोरे जा। पण जे लोक स्वतःच काँग्रेस पक्षामधून पळून गेलेले आहेत मला वाटतं की त्यांनी दुसऱ्याला उपदेश न दिलेला बरा। सुरुवातीला तीव्र धिक्कार करतो। देश आज पूर्णपणे या जातीवादाच्या विरोधामध्ये उभा आहे। माननीय राहुलजी गांधी आणि माननीय खरगे साहेब यांच्या पाठीशी उभा आहे हे मी त्यांना ठणकावून सांगू शकतो। या देशामध्ये भाजपचा विश्व हिंदू परिषदेचा डाव पुन्हा एकदा या देशात संविधानाचं राज्य संपवून मनुस्मृतीवर आधारित असं राज्य त्यांना निर्माण करायचं आहे आणि जातीवादाला या देशामध्ये मुख्य पाया बनवायचा आहे। जातीवाद आणि धर्मवाद हा मानवतेच्या विरोधातील विचार आहे आणि हा देश विविध जाती धर्माचा आहे। या देशातील विविध जाती धर्माचा मान सन्मान आजपर्यंत झाला। भाजपला आता ते नको आहे आणि म्हणून भाजपने हे अश्लाघ्य कृत्य केलेलं आहे। मी त्याचा तीव्र धिक्कार करतो, भाजपचा निषेध करतो। हमारे जो देश के प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने इस तरह से हमारे नेता सोनिया जी गांधी के बारे में जो अपशब्द कहा था, तो ये भाजपा का एजेंडा है तोड़ा तोड़ी का राजकारण करना और दो समाज में तेट निर्माण करना और सत्ता हासिल करना। मगर जिस तरह से हमारे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो हमको संविधान दिए आर्टिकल 1915 और इसके तहत हर रिलीजन हर कास्ट को हर व्यक्ति को अपना स्वतंत्र अपना हक है और ये जो कल जो घटना हुई उसका हम निषेध करते हैं। आज हमारे नेता दिल्ली के खासदार रविंद्र चौहान जी, उत्तर के अध्यक्ष विठल जी पौड़े और सभी हमारे सम्मान्य सदस्य मुन्ना अब्बास, सिडको के हमारे बाबू साहब पाटिल, सभी लोग आज इस प्रोग्राम में शिरकत किए। आंदोलन में मैं सबका धन्यवाद करता हूं। और जिस तरह से ये बीजेपी सरकार जो अपने जो ये कर रही है इसको कहीं ना कहीं रोकने का काम कांग्रेस पार्टी मैदान में। का भी एक स्टेटमेंट आया है राहुल गांधी पार्टी, उसको किस तरह से देखते हैं? जिस तरह से आपने कहा जो अशोक चौहान जी ने जो ट्वीट करा, हमारे खासदार रविंद्र चौहान जी ने अभी जो स्टेटमेंट दिया, जो लोग कांग्रेस छोड़ के गए वो कांग्रेस के हमारे नेता के ऊपर आज बोल रहे हैं, बड़ी शर्म की बात है। कांग्रेस ने क्या नहीं दिया उनको, आपको पता है। 2 बार इस राज्य के मुख्यमंत्री, पीडब्ल्यूडी मिनिस्टर, उद्योग मंत्री, परिवहन मंत्री, बहुत कुछ दिया और हमारे नेता के ऊपर इस तरह से एलिगेशन करना गलत बात है। पहले वो अपने खुद के गिरबान में जाके